मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री जे आहेत ते आता बांधावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज मंत्री संजय राठोड यांनी जे आहे ते नांदेड जिल्ह्याचा दौरा केलेला आहे। हादगाव नंतर ते थेट अर्धापूर येथे शैनी या गावात दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ज्यांनी संजय राठोड या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांना घेराव घालत काही प्रश्न विचारले होते। नेमके ते प्रश्न काय होते हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत ते शेतकरी बांधव आहेत। दादा, काय प्रश्न होते आणि काय मागणी केली आहे तुम्ही संजय राठोडकडे? या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री संजयजी राठोड आले होते। आपण पाहू शकता समोर हायवे आहे। मला वाटतं ते जाता जाता इथे एक शेत दिसतंय किंवा काहीतरी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी नियोजित एक प्लॉट या ठिकाणी शेतकऱ्याचा सोयाबीनचा दाखवला। अचानक ते उभे राहिले आणि या शेतात आले। आपण पाहू शकतो की इथं कुठलीही नदी नाही, कुठला पूर आलेला नाही आणि हायवेचा जमिनीचा हे शेत आहे, हिरवगार सोयाबीन आहे आणि हेच त्यांनी पाहिलं आणि जात होते। त्यावेळेस आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी त्याला अडवलं आणि जाब विचारला, तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, तुम्ही बांधावर आल्या पण असं हायवेवर येऊन तुम्ही जर शेतकऱ्याची अशी पाहणी करत असाल हे चुकीचं आहे म्हणून आम्ही त्यांना जाब विचारला। आणि त्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जे 85 रुपये शेतकऱ्यांना निधी मदत निधी म्हणून जो जाहीर केलाय ही लाजिरवाणी गोष्ट नाही काय? 85 रुपये तुम्हाला कमी वाटत नाहीत काय? असं आम्ही त्यांना सांगितलं। आणि तुम्हाला जर भरघोस मदत करायची असेल तर शेतकऱ्यांना किमान एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून मदत करायला आम्ही सांगितलं। तसेच त्यांना हेही सांगितलं की SRT विद्यापीठाने जो सर्वे केला त्या सर्वेनुसार नांदेड जिल्हा आणि या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतीतून घाट्यामध्ये गेल्यामुळे सगळेजण मायक्रो फायनान्स कर्ज उचलून जगत आहेत। त्याच्या आवाजचं सव्वा व्याज आहे। बँकांनी शेतकऱ्यांना दारा देणं बंद केले कारण मागचे कर्ज थकलेत, सरकारने शेतीमालाचे भाव पाडले म्हणून कर्ज थकलेत। आम्ही यावेळेस हेही सांगितलं की तुमच्या चुका आहेत ते तुम्ही निस्तरल्या पाहिजे। ते सगळं शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही आश्वासनही दिलं होतं ते तुम्ही भरा। माफी बिफी काय म्हणू नका, माफी मागायला काय आम्ही काय गुन्हेगार आहोत काय? तुम्ही चूक केली, तुम्ही माफी मागून आमचं कर्ज भरावं आम्ही त्यांना खणकावून सांगितलं। आणि शेतकऱ्याला त्वरित 50,000 रुपये एकरी मदत द्या, नाही तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असा सज्जड दम सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आज त्या ठिकाणी आम्ही दिला त्यांना। बरं, तुम्ही या भागातले शेतकरी आहे, खरंच तुमच्या इथं पूर वगैरे आला नाही तुम्ही म्हणताय, तिथं खरंच सोयाबीन वगैरे आडवे झाली आहेत का या भागात? विषय असा आहे की प्रत्येक गावात पूर आलेला आहे, पण नदीच्या या बाजूला 1 किलोमीटर त्या बाजूला 1 किलोमीटर पूर आलेला आहे। आता या ठिकाणी उंच हायवे आहे आणि हायवेला लागून ही जमीन आहे। याच्या पाठीमागे जरी थोडं गेलं असतं तर आपल्याला पूर दिसला असता, पण हे रोडवरचं शेत पाहायचा त्यांचा हेतू काय होता मला माहित नाही, किंवा पायाला माती लागू नये किंवा मुख्यमंत्र्यांनी काम सांगितलं कसं असतं एखाद्या मजुराला काम सांगितलं जाय बघून ये, हे बघून आल्याचा प्रकार हा या मंत्र्यांनी केलाय। एकीकडे यांच्याकडे एवढं मोठं मंत्रालय असताना असं जर हे मंत्री करत असतील निश्चितच हे म्हणजे निष्काळजीपणाचं लक्षण आहे आणि शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं लक्षण आहे। हे इथं पाहून त्यांना काय वाटेल, शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही असं समजून ते मुख्यमंत्र्यांना हे करतील, रिपोर्टिंग करतील आणि उलट मुख्यमंत्री अजून 85 मध्ये कुठे 4-5 रुपये कमी करते का, अशी परिस्थिती मला वाटते। हे निश्चितच निषेधार्ह आहे। आजचा संजय राठोड यांचा दौरा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं माझं स्पष्ट मत आहे। हे काही शेतकरी होते ज्यांनी आताच आपल्याला सांगितलेलं आहे की हायवेवरची ही सगळी जमीन आहे आणि हायवेवर गाडी थांबवून जे आहे ते संजय राठोड या शेतामध्ये आलेले आहेत। या ठिकाणी जे आहे ते सोयाबीनचं अजिबात नुकसान झालेलं नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे जा आणि पूरग्रस्ताची पाहणी जी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करा असं मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर जे आहे ते संजय राठोड आज हादगाव नंतर जे थेट अर्धापूर इथल्या शैनी पारडी या गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि हायवेवरच्या या शेतापाशी जी आहे ती संजय राठोड यांनी काही वेळापूर्वी जी आहे ती पाहणी केलेली आहे। सोयाबीनच्या शेताची त्यांनी इथलच्या शेतकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि काही शेतकऱ्यांनी जे आहे ते त्यांना प्रश्न देखील विचारलेले आहेत। अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।